एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणताय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. लाख मराठा. चांगल्या कामात खऱ्या अर्थाने चांगले गती मिळते आणि विचार न केलेल्या गोष्टी घडत असतात. आज कमीत कमी धुळे, जळगाव, पुणे अशा विविध जिल्ह्यातून आलेले जवळपास 1000 लोक जेवतील इतकं जेवण की आज खरंच म्हणजे जरांगे पाटलांचा एक आदर्श मी तसा राहायचा प्रयत्न केला आजपर्यंत. जरांगे पाटलांचं मला मी पाहिलं नाही परंतु ऐकीव बातमी की एक छोट्याशा पत्र्याच्या घरात राहणारी व्यक्ती ज्याची स्वतःची 4 एकर जमीन होती परंतु समाजासाठी त्यांनी फक्त 1.5 एकर ठेवली, बाकीची सगळी विकण्यात आलेली आहे. जो माणूस म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं कोणी बोलूच शकत नाही की एक व्यक्ती आज करोडोच्या लोकांना एकत्र आणू शकते. खरं पाहायला गेलं तर मराठी समाज म्हटल्यानंतर काय बोलतात, हे कधी एक होऊ शकत नाही. परंतु आज महाराष्ट्रातल्या सर्व राज्यातून आज करोडोच्या टोकापर्यंत पोचण्या इतपत ही लोक इथे आलेली आहेत. याची भीती तर सगळ्यांनीच घेतलेली आहे. मी तर बोलतो ज्याला बीपी नसेल ना त्याला बीपी पण झाला असेल आजपासून, ज्याला शुगर नाही त्याला शुगर पण होईल, कारण आज सकाळपासून जेवण गेलं नसेल, चहाच पीत असते. आणि आज त्याच्या मागे आज संपूर्ण माझ्या मते केवळ मराठा नाही, काही लोकांनी जे नेते विरोध करतायत त्या समाजाचे लोकसुद्धा याच्या पाठीपाय आहे. कारण त्यांना कळालं हे नेते बरोबर नाही आहेत, हाच खरा आहे, याच्या मागे राहणं गरजेचं आहे. पूर्वी शस्त्रवाले राजे होते, हा अस्त्रवाला राजा आहे आणि मी राजा म्हणून त्या व्यक्तीला स्वीकारलं आहे आणि त्यांच्यासाठी मी इथून पुढे काही करायला तयार आहे, केवळ समाज नाही. आज प्रथम आपण APMC मार्केट इथे सर्वांची सोय करताना एवढे बांधव, एवढे उत्स्फूर्त, एवढी गर्दी होती सभेला साहेबांच्या, जरांगे साहेबांच्या, की त्यांची सोयी रस्ते पूर्ण तुडुंब भरले होते. APMC मार्केट पूर्ण भरलं होतं, रोड पूर्ण भरले होते आणि आता चौकामध्ये मोठी सभा झाली आणि सर्व एकदम भरले. आत्ताच संध्याकाळ झालेली आहे पण त्या बांधवांची इकडे आपले सेक्टर 1चे माजी महापौर भरत नकाते साहेब यांनी इकडे त्यांनी सर्वांची सोय केलेली आहे. जेवणाची, राहण्याची, खाण्याची आणि चहा पाण्याची, सकाळी नाश्ता पाण्याची, आंघोळीची सर्व सोय यांनी केलेली आहे. स्वच्छतेची सोय केलेली आहे. सर्वांचं सहयोग आणि सपोर्ट आणि एवढं उत्स्फूर्त तर हे आपलं 100% सर्वांमुळे सक्सेस झालेलं आहे. तर सगळ्यांचंच अभिनंदन आणि सर्वात मेन म्हणजे नकाते साहेबांचं खूप खूप अभिनंदन. जरांगे साहेब हे या गरजवंत मराठ्यासाठी खऱ्या अर्थाने दैवत आहेत. 400 वर्षानंतर अशा पद्धतीचं निस्वार्थी नेतृत्व मराठा समाजाला लाभलेलं आहे. म्हणून आम्ही भाग्यवान आहेत की मनोज जरांगे साहेबांबरोबर आम्हाला या आरक्षणाच्या लढ्यामध्ये काम करायची संधी मिळाली. आणि म्हणून या गरजवंत धनवान मराठ्यांसाठी आरक्षणाची गरज नाही,
परंतु गरजूवंत मराठ्यांची संख्या मराठा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि मला असं वाटतं की मराठा समाजाचं हे प्रेरणास्थान जे आहे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आता खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आणि दिल्याशिवाय सरकारला गत्यंतर नाही। मनोज जरांगे पाटील यांनी जी हाक दिली त्या हाकेला साथ देण्यासाठी आम्ही मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून येथे आरक्षणाच्या लढ्यासाठी आलेलो आहोत। आणि भरतजी नकाते साहेब यांनी या सर्व मराठा बांधवांची जेवणाची चहा पाणी आणि ॲम्ब्युलन्स सर्व प्रकारची व्यवस्था अगदी आपल्या कुटुंबातल्या माणसांना जसे आपण व्यवस्था करतो, कुटुंबातली माणसाची व्यवस्था करतो त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी व्यवस्था केली आहे। मी सर्व मराठा बांधवांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो। लाखोंच्या संख्येने कोटी लोक जे आहेत त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी एक नेता मनोज जरांगे पाटील साहेब हे जागे झाले आणि त्यांनी सगळ्यांना जागही केलं। आता एकच आहे, हे आरक्षण मिळालं आणि ते कागदोपत्री कायद्यानुरूप कायमस्वरूपी व्हावं यासाठी मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार, न्यायालय या सगळ्या गोष्टींचा अतिशय संवेदनाशील मनाने विचार करतील आणि यापुढे मराठा समाजही आपल्या मुलांना शिक्षणासोबत चांगला व्यवसाय करण्यासाठीही मार्गदर्शन करण्यासाठी अनेक लोक पुढे येतील आणि ही जी आज एक मराठा लाख मराठा आहे ती कायमस्वरूपी टिकावी। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।